आपण पाहत आहात तक्षशिला एक्सप्रेस, आपल्या हक्काचं व्यासपीठ। भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या वतीने भटके विमुक्त दिन आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसोबत उत्साहात साजरा। भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या वतीने बदलापूर येथील निर्मला देवी दिघे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने विमुक्त दिनाचा आनंद संगीत, नृत्य आणि सामाजिक प्रबोधनाने लुटला। 31 ऑगस्ट 1952 साली तारेचे कुंपण तोडून निर्माण झालेल्या या ऐतिहासिक दिनाचे महत्त्व, त्यामागची पार्श्वभूमी येणाऱ्या भविष्याला कळणे अत्यंत गरजेचे आहे आणि यातूनच खऱ्या अर्थाने खंबीर नेतृत्व निर्माण होऊन समाजाला योग्य दिशेने नेणारे समाजसुधारक जन्माला येतील, असे बाळकडू विद्यार्थ्यांना देण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दत्तात्रय पोवार, भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे, मुख्याध्यापिका स्वप्नाली प्रल्हाद हाके, शिक्षिका माधुरी मधुकर धांडे, शिक्षिका रंजना सावळाराम धोत्रे, अधीक्षक शिवाजी धनु चव्हाण, पदाधिकारी नवनीत बाबूराव धोत्रे, शाळेचे इतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्ते, मी निर्मला देवी चिंतामणी दिघे आश्रम शाळेची मुख्याध्यापिका स्वप्नाली धोत्रे। आज आमच्या शाळेमध्ये 31 ऑगस्ट निमित्त विमुक्त भटके जमातीचा दिवस हा साजरा करण्यात आला। या कार्यक्रमानिमित्त आमच्या कार्यक्रमास लाभलेले अध्यक्ष श्री डांगे सर यांनी आम्हाला कार्यक्रमाला येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली। तसेच कार्यक्रमामध्ये आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकवृंदांना मोलाचे मार्गदर्शन केले। तसेच त्यांनी आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या संस्थेकडनं स्टेशनरी वाटप केली। याबद्दल मी डांगे सरांची खूप खूप आभारी आहे। आणि आजचा दिवस आमच्या आश्रमशाळेसाठी खूप मोलाचा आहे, कारण आमच्या आश्रमशाळेमध्ये सगळ्या भटके जमातीचे विद्यार्थी आहेत आणि त्यांचा सांभाळ आमच्या आश्रमशाळेकडून केला जातो। तसेच त्यांना शिक्षण दिले जाते। तर आज जो कार्यक्रम शासनाच्या निर्णयानुसार 31 ऑगस्ट हा कार्यक्रम विमुक्त भटक्या जमातीसाठी साजरा करण्याचे आदेश होते आणि तो आम्ही कार्यक्रम खूप सुंदर आमच्या आश्रमशाळेमध्ये पार पाडलेला आहे। तर मी सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांची, शिक्षकवृंदांची तसेच डांगे सरांची खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। निर्मला चिंतामणी दिघे आश्रम हे बदलापूरमध्ये कात्रप येथे आहे, पनवेल हायवेला। आणि ह्या आश्रमला मी गेल्या जवळपास 10 ते 12 वर्षापासून येतच राहतो। पण यावेळेस भटकेमुक्त दिन म्हणून साजरा करणार म्हणून प्राध्यापकांनी सांगितल्यावरती आम्ही तो आज इथं साजरा करण्यासाठी आलो होतो। इथं खूप आनंद झाला आणि भटकेमुक्त दिवस जो साजरा केला त्याबद्दल मी आश्रमचे सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद करेन। कारण हा दिवस खरं तर मुलांमध्येच साजरा केल्याने त्यांना कळेल की आमचे आजोबा पणजोबा किती लढले असतील ब्रिटिशांची आणि कितीतरी त्रास घेऊन आज आपला हा दिन आलेला आहे। आणि आज शासनाने जो विमुक्त दिवस साजरा करा म्हणून आदेश दिले होते त्याप्रमाणे आश्रमने तो दिवस साजरा केलेला आहे। मी संबंधित तहसीलदारांना एक विनंती करेल की आश्रमला येण्यासाठी रस्ता नाही आहे आणि शाळेचा पुनर्वसन कसं होईल त्यावरती त्यांनी लक्ष द्यावं। येथील मुलांचे आधार कार्ड असतील किंवा जातीचे दाखले ते त्वरित माहिती घेऊन प्राध्यापकांकडून ती त्यांना देण्यात यावी, अशी मी आजच्या दिनानिमित्त त्यांना मी विनंती करतो। तीच खरं विमुक्त दिवस मी असं मान्य करतो। महाराष्ट्रातील तमाम भटकेमुक्त जाती जमातीतील लोकांना आज भटकेमुक्त दिनानिमित्त मी शुभेच्छा देऊ इच्छितो
आणि 42 जातीच्या लोकांना एकच सांगू इच्छितो की आपण जर जिथं ज्या शहरात ज्या तहसीलच्या अंतर्गत असाल त्या तहसीलदाराला आपली माहिती देऊन आपला पुनर्वसन करून घ्यावा, कारण सरकार फक्त कागदोपत्री सांगत असतं, ते माहिती घ्यायला येत नाही. म्हणून आपण जाऊन त्यांना माहिती द्यायची की मी भटका आहे, मी बंजारा समाजाचा आहे, मी वडारचा आहे, मी वैदूचा आहे, अशा सगळ्या गोष्टीची माहिती देऊन त्यांच्याकडनं आपले हक्क जे आहे ते मागून घ्या. जसं की आधार कार्ड झालं, जातीचा दाखला झाला, रेशन कार्ड झाला, अनेक योजना आहेत शासनाच्या, त्या आपण मागून घेतल्या तर बरं होईल. हेच मी सगळ्या भटक्या विमुक्तांना सांगू इच्छितो. आणि तहसीलदारांना आणि कलेक्टरांना माझी एक विनंती राहील, आपल्या आपल्या परिसरामध्ये जे काय असतील त्यांचं एक समिती गठीत करून सगळ्यांना ते सर्वे करून भटक्या विमुक्तांचा पुनर्वसन करावा. तसेच अंबरनाथ आणि बदलापूर मिळून एक भटक्या विमुक्त भवन जर झाला तर दोन्ही आमदारांना माझी विनंती राहील का भटक्या विमुक्तांचा पुनर्वसन झाल्याशिवाय राहणार आहे. हेच भटक्या विमुक्तांना भटक्या विमुक्त दिनानिमित्त शुभेच्छा होईल असं समजतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, तक्षशिला एक्सप्रेस, बदलापूर.